ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन। संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून साखरे महाराजांची ओळख। डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर 14 वर्ष विश्वस्त म्हणून साखरे महाराज यांनी पाहिलं होतं काम। डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी 115 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली। आळंदीतून प्रदक्षिणा मार्गाने वैकुंठवासी किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवाची काढण्यात आली अंत्ययात्रा। किसन महाराज साखरे यांचे थोरले सुपुत्र यशोधन साखरे यांनी दिला अग्नी। आळंदीतील सातका आश्रमात देण्यात आला मुख अग्नी। साखरे महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला आहे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी। भागवत संप्रदाय म्हणला जाणाऱ्या वारकरी संप्रदायाला अनेकोत्तम परंपरांनी आजपर्यंत सुदृढ ठेवलेला आहे, अविरत ठेवलेला आहे, संजीवन ठेवलेला आहे। त्यापैकीच एक सुंदर आणि अतिशय प्राचीन परंपरा ज्याला आपण म्हणू शकतो ती साखरे परंपरा। सद्गुरू दादा महाराज, सद्गुरू नाना महाराज आणि कालाष्टमीच्या दिवशी वैकुंठवासी झालेले आमचे डॉक्टर हरिभक्त परायण किसन महाराज साखरे, आज त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायामध्ये एक पोकळी जरी निर्माण झाली असली तरी ही अनन्य परंपरा त्याच्या तत्त्वज्ञानातून, त्यांच्या वेदांतरूपी शिक्षणातून, त्यांच्या संत साहित्यावरील प्रगाढ अभ्यासातून पुढेही आम्हाला सर्वांना तेच शिक्षण, तेच अध्यात्म, तोच धर्म शिकवत राहतील अशी आम्हाला श्रद्धा आहे। आणि या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे, ज्ञानदेवांच्या संपूर्ण वारकरी परिवारातर्फे या माजी विश्वस्ताला, या वारकरी संप्रदायाच्या उधरविला, या परम आचार्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो।